नमस्कार मित्रांनो. आज मी निकिता आणि माझा मुलगा, तुझं नाव काय सांगते ना? सारंग. सारंग. आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहोत. सारंगला गोष्टी खूप आवडतात आणि मला आठवतं आहे की सारंग जेव्हा 4-5 महिन्यांचा होता कविता पण आवडतात ना? हां, त्याला गोष्टी, कविता खूप आवडतात. सारंग जेव्हा 4-5 महिन्यांचा होता, तेव्हा मी त्याच्यासाठी एक पहिल्यांदा पुस्तक घेतलं होतं आणि त्यानंतर आता त्याच्याकडे इतकी भरपूर पुस्तकं आहेत. त्याला रोज रात्री झोपायच्या आधी गोष्टी ऐकायला आवडतात, कविता ऐकायला आवडतात आणि दिवसातसुद्धा अधूनमधून मला आई गोष्ट सांग किंवा बाबा गल्प बोलो ना. त्याचे बाबा बेंगॉली बोलतात, त्याच्यामुळे त्याला बंगाली गोष्टी, मराठी गोष्टी, इंग्रजी गोष्टी, सगळ्या गोष्टी, कविता फार आवडतात. त्याच्याकडे आता बरीच पुस्तकं आहेत, पण त्यातली काही ठराविक पुस्तकं त्याची अगदी प्रिय आहेत. म्हणजे त्याच्यातली काही काही पुस्तकं त्याला खूप आवडतात. कुठची आवडतात तुला? त्यांना नावं सांगशील पुस्तकांची? कुठच्या गोष्टी आवडतात? किकीनाकचं पुस्तक त्याला खूप आवडतं. जॉर्जचं नाव काय रे? म्हणजे गोष्टीच्या पुस्तकाचं नाव काय आहे आपण जे आज सांगणार त्यांना? द स्मार्टेस्ट जायंट इन द टाउन. हां, द स्मार्टेस्ट जायंट इन टाउन. ह्याच्यामध्ये जॉर्ज नावाचा कॅरेक्टर आहे. तर त्याला जॉर्जची गोष्ट, किकीनाक, जे आपल्या माधुरी पुरंदरे आजीने लिहिलेलं आहे. ग्रफेलो हे पुस्तक जुलिया डोनाल्डसन नावाच्या एका आजीने लिहिलेलं आहे. ही सगळी पुस्तकं त्याची अगदी जवळची आहेत. तर त्यात म्हणजे तुला जी काही पुस्तकं जी तुला अगदी खूपच आवडतात, म्हणजे जी तुझ्या अगदी जवळची आहेत, म्हणजे कुठे जाताना सुद्धा आपण जर कुठे खूप दिवसांसाठी जात आहोत तरीसुद्धा तू जी तुझ्याबरोबर सतत घेऊन जातोस ती पुस्तकं. तर तसंच एक पुस्तक द स्मार्टेस्ट जायंट इन टाउन, ज्याची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. तर आपण सुरू करूया. सारंग, आपण त्यांना गोष्ट सांगूया. ही जॉर्ज वॉज अ जायंट, द स्क्रफिएस्ट जायंट इन टाउन. जॉर्ज एक खूप मोठा माणूस होता. असं त्याचं अवाढव्य असं रूप होतं, भरपूर मोठा दिसणारा. कशासारखा? येतीसारखा होता, बरोबर. खूप मोठा दिसणारा. आणि तो कसा होता? स्क्रफिएस्ट जायंट, म्हणजे तो काही फारसे चांगले कपडे घालायचा नाही किंवा थोडासा डर्टी किंवा अनटायडी राहायचा. He always wore the same pair of old brown sandals and the same old patched up gown. तो नेहमी तेच त्याचे जुने झालेले ब्राऊन कलरचे सँडल्स, म्हणजे पायातली चपलं. आपण आपले सगळे दर्शक आहेत त्यांना सांगतोय, लहान मुलं ज्यांना गोष्टी तुझ्यासारख्याच फार आवडतात. हो, पार्थला पण सांगते. त्याच्या फेवरेट मित्राचं नाव पार्थ आहे. पार्थ, अदियान त्याचे अगदी लाडके मित्र आणि अनिरुद्ध, बरोबर. तर आणि सारणी, बरोबर. तर तुझे खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत जे ही गोष्ट ऐकणार आहेत. ओके. तर त्या जॉर्जला तो तीच त्याची ब्राऊन कलरचे सँडल्स आणि तेच त्याचे फाटलेले, जे परत शिवलेले, त्याच्यावरती पॅच केलेले कपडे जे होते ते घालायचा. आय विश आय वॉजंट अ स्क्रफिएस्ट जॉईंट इन टाउन, ही सेड सॅडली. तर तो दुःखी झाला होता आणि म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की मी जर असा इतका जर गलिच्छ माणसासारखा जर नसतो तर किती बरं झालं असतं. माझ्याकडे जर नवीन कपडे असते तर किती बरं झालं असतं. तेच कपडे घालून त्याला फार कंटाळा आला होता. बट वन डे जॉर्ज नोटिस्ड अ न्यू शॉप. पण एके दिवशी जॉर्जला एक नवीन दुकान दिसलं. इट वॉज फुल ऑफ स्मार्ट क्लोथ्स. त्याच्यामध्ये खूप स्मार्ट क्लोथ्स होते त्या दुकानामध्ये. खूप छान छान कपडे होते.
सो ही बॉट, मग त्याने काय काय विकत घेतलं सारंग? अ स्मार्ट शर्ट. त्याने एक छान दिसणारा एक शर्ट घेतला. अ स्मार्ट पेअर ऑफ, काय घेतलं रे अजून त्याने? अ स्मार्ट पेअर ऑफ ट्राउझर्स. त्याने छान एक ट्राउझर्सचा जोड घेतला, पॅन्टचा जोड. अ स्मार्ट बेल्ट, एक छान काय घेतला? बेल्ट घेतला. अ स्मार्ट स्ट्राइपी टाय, एक टाय घेतला. सम स्मार्ट सॉक्स विथ डायमंड्स अप द साईड्स. सॉक्सचा जोड घेतला ज्याच्यावर छान डायमंड्स होते. अँड अ पेअर ऑफ स्मार्ट शायनी शूज, आणि एक शूजचा जोड घेतला, बुटांचा जोड. नाव आय एम द स्मार्टेस्ट जॉइंट इन टाउन, ही सेड प्राऊडली. आता मी खूप सुंदर दिसतोय. जॉर्ज लेफ्ट हिज ओल्ड क्लोथ्स बिहाइंड इन द शॉप. त्याने त्याचे जुने कपडे त्या दुकानाच्या इथेच टाकून दिले. ही वॉज अबाउट टू गो होम वेन ही हर्ड अ साऊंड. तो घरी जाणारच होता तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला. ऑन द पेव्हमेंट स्टूड अ जिराफ. बरोबर, जिराफची मान खूप मोठी असते. त्याला जाता जाता रस्त्यावरती एक जिराफ दिसला. हु वॉज स्नीफिंग सॅडली. तर तो काय करत होता रे? रडत होता ना. व्हॉट्स द मॅटर? आस्क्ड जॉर्ज. जॉर्जने विचारलं, काय झालं? शिंग नाही आहेत सारंग ते. तसे आहेत ते, बरोबर. इट्स माय नेक सेड द जिराफ. जिराफ म्हणाला, माझा गळा, माझी मान. It's so very long and so very cold. I wish I had a long warm scarf. माझी मान इतकी लांब आहे आणि खूप थंडी वाजते मला. माझ्याकडे जर एक स्कार्फ असता तर किती बरं झालं असतं. Cheer up, said George. जॉर्ज म्हणाला, काळजी नको करूस. Cheer up. And he took off his stripy tie. त्याने त्याचा काय काढला? गळ्यातला टाय काढला. It didn't match my socks anyway. तो म्हणाला, माझ्या सॉक्स बरोबर हा टाय काय मॅच नाही करत आहे. He said as he wound it round and round the giraffe's neck. त्याने जिराफच्या गळ्याभोवती बांधता बांधता तो म्हणाला की माझ्या सॉक्सना हे काय मॅच नाही होत होतं, तू घेऊन टाक. It made a wonderful scarf. Thank you, said the giraffe. जिराफ खूप खुश झाला. त्याला जॉर्जला त्याने धन्यवाद म्हणाला तो. थँक यू. As George strode towards home, he sang to himself. काय म्हणत होता गाणं? My tie is a scarf for a cold giraffe, but look me up and down. I am the smartest giant in town. सारंग, मग काय होतं रे? जॉर्ज केम टू अ रिव्हर. कुठे आला तो सारंग? रिव्हर म्हणजे काय रे? नदीकडे आला तो, नदी किनारी. ऑन अ बोट स्टूड अ गोट हु वॉज ब्लीटिंग लाऊडली. जॉर्ज म्हणतो, व्हॉट्स द मॅटर? आस्क्ड जॉर्ज. काय झालं तुला? तू का अशी रडतेस? इट्स माय सेल, सेड द गोट. ती गोट म्हणाली, माझा सेल. म्हणजे बाटी पण होता. काय सेल म्हणजे बाटी पण होती. ओ, तो सेल वेगळा, तो CELL. म्हणजे तो आपण जो बॅटरी सारंग, हा सेल जो बोटीला असतो, जो नाव असते म्हणजे बोट जी असते त्या बोटीच्या वरती जो एक कपडा बांधलेला असतो त्याला सेल म्हणतात, SAIL. आणि सारंग जो सेल सांगतोय म्हणजे बॅटरी, तो म्हणजे जो आपण कुठच्या टॉर्चमध्ये वापरतो, घड्याळामध्ये वापरतो, तो सेल म्हणतोय, तो CELL सेल.
ओके. आणि हा सेल म्हणजे जो एका नौकेच्या वरती जो पडदा लावलेला असतो वाऱ्याला पेलवण्यासाठी. तर म्हणजे वारा खूप जोरदार असतो ना, मग नाहीतर मग तुझी जी नाव आहे ती दिशाहीन होईल. दिशाहीन म्हणजे चुकीच्या दिशेला जाईल. म्हणून मग तो सेल लावलेला असतो. नाव म्हणजे नौका, बोट. तर इट ब्ल्यू अवे इन अ स्टॉर्म. तर ही काय म्हणते? स्टॉर्म म्हणजे काय सांगतो? वादळ. वादळामध्ये वायू उडून येते. ती त्याला काय म्हणतात सांग? सँडस्टॉर्म. हा तो स्टॉर्म नव्हता. हा स्टॉर्म पाण्याच्या म्हणजे समुद्राच्या इथे जो स्टॉर्म होता, जे वादळ होतं त्याला स्टॉर्म म्हटले. आपल्याकडे इस्रायलमध्ये जो येतो तो सँडस्टॉर्म, तो वेगळा आहे. तो वाळूचं वादळ येतं तेव्हा. म्हणजे आफ्रिका खंडामध्ये जे सहारा डेझर्ट आहे तिकडून जी वाळू उडून ह्या भागामध्ये येते. या भागामध्ये वादळामुळे येते. वादळ खूप जोराचा म्हणजे वारा येतो. त्याच्याबरोबर वाळू ती वेगळी, त्याला सँडस्टॉर्म म्हणतात. तर ही जी बकरी आहे त्या बकरीच्या बोटीचा जो सेल होता तो वादळामुळे उडून गेला होता. I wish I had a strong new sail for my boat. तर ती बकरी म्हणते, माझ्या बोटीसाठी जर एक खूप छान म्हणजे एकदम असा दांडगा असा नवीन सेल असता तर किती बरं झालं असतं. उडून गेला नसता मग. Cheer up, said George, and he took off his new white shirt. बरोबर. हो. तर त्याने त्याचा लगेच शर्ट काढला आणि म्हणाला, इट केप्ट कमिंग ऑन टॉक्ट एनिवे. माझा शर्ट सतत बाहेर येत होता. तो व्यवस्थित बसत नव्हता. जॉर्ज असंच सांगतोय की त्या बकरीला वाईट वाटू नये म्हणून. तर जॉर्ज तो त्याचा नवीन घेतलेला शर्ट त्याला देतो. हे बघ, नको नाकात बोट घालूस. हे बघ. तर काय होतं सांग? ही सेड ॲज इट टायड इट टू द मास्ट ऑफ द गोट्स बोट. आणि तो जो मास्ट होता म्हणजे त्या नौकेला जो म्हणजे असा एक जो बांध होता त्याच्यावरती त्याने व्यवस्थित तो त्याचा शर्ट बांधला. म्हणजे त्याला एक नवीन सेल मिळाला बोटला, गोटच्या बोटसाठी. इट मेड अ मॅग्निफिसंट सेल. थँक यू, सेड द गोट. म्हणतात या बंगालीत. पाल. बंगालीमध्ये ह्याला पाल म्हणतात, नौकेचा पाल. बरोबर बोललास तू. जॉर्ज स्ट्रोड ऑन सिंगिंग टू हिमसेल्फ. तर जॉर्ज निघाला. खूप बरं वाटलं त्याला. त्याने बकरीला मदत केली होती, त्याच्या आधी जिराफला मदत केली होती. त्याच्यामुळे आता तो खूप आनंदात गाणं म्हणत म्हणत चालला होता. माय टाय इज अ स्कार्फ फॉर अ कोल्ड जिराफ. माय शर्ट्स ऑन अ बोट ॲज अ sail for a goat. But look me up and down. I am the smartest in the town. I'm the smartest giant in town. इथं नव्हता. आज बघूया ना काय होतं. अजून वेळ आहे, बघूया पुढे काय होणार. जॉर्ज केम टू अ टायनी रुइंड हाऊस. जाता जाता जॉर्जला एक असं उद्ध्वस्त झालेलं घर दिसलं. Beside the house stood a white mouse with lots of baby mice. त्या घराच्या बाजूला खूप सारे पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे उंदीर आणि उंदराची पिल्लं होती भरपूर. They were all squeaking. ते खूप आवाज करत होते, चिचू करत होते. What's the matter? asked George. जॉर्जने विचारलं, काय झालं? It's a house, squeaked the mother mouse. आई म्हणाली त्या उंदीर मामांची की आमचं घर. It burned down and now we have nowhere to live. आमचं घर आगीमध्ये खाक झालं, जळून गेलं. खाक झालं म्हणजे जळून गेलं. We have nowhere to live. आग लागली होती त्याला सारंग घराला त्या.
फायर ट्रक. पण त्या उंदीर मामा आता फायर ट्रकला कसे बोलवतील? आता त्यांना राहायला सारंग जागाच नव्हती. मग ते काय म्हणतात, आय विश वी हॅड अ नाईस न्यू हाऊस. ते उंदीर मामा. उंदीर मामा आहेत सगळे आणि हे आहेत, पिल्लं आहेत त्यांची. मदर माऊस बाहेर येते घरातून सगळं बॅग वगैरे त्यांची घेऊन. आणि आता ती म्हणते, आम्हाला जर नवीन घर असतं तर किती बरं झालं असतं. Cheer up, said George, and he took off one of his shiny. काय काढलं त्याने? ती वर देते. त्यांनी आता नवीन घरामध्ये जाणार ना. उंदीर मामाची पिल्लं. सो ही टूक ऑफ वन ऑफ हिज शायनी शूज. त्यांनी त्याचा एक जोड ह्याच्यातला बुटांमधला एक बूट काढला आणि त्याला दिला माऊसला. इट वॉज गिव्हिंग मी ब्लिस्टर्स एनिवे. तो म्हणाला, हो जातोय, सगळे जात आहेत आतमध्ये उंदीर मामा. डोळे घेऊन. हो, तर ते तर मग काय झालं सारंग? तर जॉर्ज म्हणाला, माझ्या पायाला या नवीन बुटामुळे पुळ्या येत होत्या. नको बाबा, तुम्ही घेऊन टाका. काय येत होत्या? तो असंच म्हणतोय रे, त्याला बरं वाटतंय त्यांना दुसऱ्यांना मदत करून, म्हणून तो म्हणतोय की तुम्ही घेऊन टाका. मला काही म्हणजे माझी काही कुठच्याही प्रकारची असुविधा होणार नाहीये दिल्यामुळे. तुम्ही घेऊन टाका असं म्हणतोय तो. तर he said as the mouse and her baby scrambled inside. सगळी पिल्लं आणि आई उंदीरांची सगळे आतमध्ये गेले. The shoe made a perfect home for them. तर उंदरांसाठी ते परफेक्ट, त्याचा बूट हे परफेक्ट घर बनलं होतं. थँक यू दे स्क्विट. तर तो उंदीर मामा थँक यू म्हणाले. जॉर्ज हॅड टू हॉप अलॉंग द रोड नाव. तर आता त्याच्याकडे एक बूट नव्हता एका पायामध्ये, तर तो बिचारा उड्या मारत मारत चालला होता. बट ही डिडंट माइंड. पण त्याला घेऊन हो, राजहंस आहेत तिथे. घेऊन काय चालली? नाही सारंग, ते बघ ते काय झालं माहितीये का, राजहंस त्यांनी पाळले असतील म्हणून ते घेऊन चालले. पण जाता जाता तो जायंट आहे ना खूप मोठा, तो हॉप करतोय, तर त्या लोकांनी कान सुद्धा बंद करून घेतलेत बघ कसे. त्यांना सारंग कदाचित खूप मोठा आवाज येत असेल त्याचा, म्हणून. George had to hop along the road now, but he didn't mind. As he hopped, he sang to himself. जाता जाता तो आनंदात गाणं म्हणत जात होता. My tie is a scarf for a cold giraffe. My shirt's on a boat as a sail for a coat. My shoe is a house for a little. But look me up and down. I'm the smartest giant in town. George came to a campsite. Beside a tent stood a कोण होता? Fox. Who was crying? बरोबर. हे पीप आहेत का रे? आणि तो उंदीर मामा पोझी होता. अच्छा, सारंगला अजून एक पुस्तक आवडतं, पीप अँड पोझी. त्यातले हे कॅरेक्टर्स वाटतायत त्याला. पीप वाटतोय ना. तर सारंग, तो फॉक्स रडत होता रे. व्हॉट्स द मॅटर? आस्क्ड जॉर्जने पुन्हा विचारलं. काय झालं? फॉक्सला विचारलं. इट्स माय स्लीपिंग बॅग, सेड द फॉक्स. आय ड्रॉप्ड इट इन अ पडल. माझी झोपण्याची बॅग, स्लीपिंग बॅग, माझ्याकडनं ती एका खड्ड्यात पडली. आय विश आय हॅड अ वॉर्म ड्राय स्लीपिंग बॅग. माझ्याकडे एक सुंदर उबदार स्लीपिंग बॅग असती तर किती बरं झालं असतं. ही स्लीपिंग बॅग त्याच्या खड्ड्यात पडली रे ती. जाता जाता. Cheer up, said George, and he took off one of his socks with diamonds up the sides. त्याने त्याचा बूट सॉक सगळं देऊन टाकणार तो, म्हणून. आता बघ, त्याने त्याचा एक सॉक्स काढला आणि देऊन टाकला त्याला.
इट वॉज टिकलिंग माय टोज एनिवे. थोंग म्हणत होती बूट. सॉक्स नाही सॉक्स बुटला दिला. थोंग म्हणत. नाही, आता त्याने सॉक्सच दिला. आधी बूट दिला होता, बूट आणि सॉक्स पण देऊन टाकला, म्हणून तो हॉप करत चाललाय सारंग. तर तो सांगतो की मला ह्याच्याने गुदगुल्या होत होत्या ह्या सॉक्सने, त्याच्यामुळे तू घेऊन टाक. He said as the fox snuggled into it. आणि फॉक्स लगेच त्याच्या आतमध्ये छानपैकी गेला, त्याच्या सॉक्सच्या आतमध्ये. It made a very fine sleeping bag. Thank you, said the fox. फॉक्सला खूप आनंद झाला त्याच्यामध्ये राहायला, त्याच्या सॉक्समध्ये राहायला. त्याच्यासाठी तर एक ते नवीन घरासारखी स्लीपिंग बॅग झाली होती. जॉर्ज हॉप्ड ऑन सिंगिंग टू हिमसेल्फ. जॉर्ज पुन्हा गाणं म्हणत म्हणत चालला होता. My toy is a scarf for a cold giraffe. My shirt's on a boat as a sail for a goat. My shoe is a house for a little white mouse. One of my socks is a bed for a fox. But look me up and down. I am the Right. smartest giant in town. सारंग, आता काय रे होणार? George came to a big squelchy bog. Beside the bog stood a dog. सारंग, तिकडे कुत्रा होता. तो एका चिखल्याकडे आला, एकदम चिखल असलेल्या ह्याच्याकडे रस्त्याकडे आला. आणि तिथे कोण होता? एक कुत्रा होता. Who was howling. भौ भौ करत होता. What's the matter? asked George. जॉर्जने विचारलं, काय झालं? It's this bog, said the dog. Dog म्हणाला, हा बघ ना किती चिखल आहे. I need to get across, but I keep getting stuck in the mud. मला पलीकडे जायचं आहे, मला हा बॉग जो आहे, जो चिखल आहे, तो पार होऊन जायचं आहे. पण मी सतत जायला जातो आणि आतमध्ये पाय माझा अडकतोय, आतमध्येच माझा रुतला जातोय पाय. पिठ्यामधून गेवता पाय रुतला जाणार हो आतमध्ये चिखलामध्ये आणि पडणार धपाश कशी. हो, चिखल असतो ना, ते बघ त्याचे पाय रुतले जात आहेत, आतमध्ये जात आहेत. बॉग आहे, चिखल पडलाय. हा, चिखलामध्ये पडायला होतं. आय विश देयर वॉज अ सेफ ड्राय पाथ. भौ भौ करतोय तो. तर तो म्हणतोय, मला सुंदर रस्ता असता तर किती बरं झालं असतं, मी पटकन जाऊ शकलो असतो. Cheer up, said George. And he took off his smart new. काय दिला त्याला? बेल्ट. त्याने त्याचा बेल्ट काढून दिला. त्याने त्याचा बेल्ट काढून दिला. It was squashing my tummy anyway. तो म्हणाला, स्क्वॅशिंग म्हणजे पोटाला अगदी पोटावरती दाब पडून एकदम असा तो पोट दाबलं जात होतं. खूप टाईट झाला असेल कदाचित, म्हणून. He said as he laid it down over the bog. आणि त्याने तो बॉग वरती पट्टा ठेवला. It made an excellent path. आणि त्या पट्ट्याचा छान रस्ता झाला त्या कुतूसाठी. Thank you, said the dog. डॉग म्हणाला, खूप धन्यवाद, खूप आभारी आहे मी तुझा. The wind started to blow. नंतर जोराचा वारा, सोसाट्याचा वारा सुरू झाला. But George didn't mind. He hopped on singing to himself. पण तरी जॉर्ज मात्र आपला उड्या मारत 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 चालला होता गाणं म्हणत. My tie is a scarf for a cold giraffe. My shirt's on a boat as a sail for a goat. My shoe is a house for a one of my socks is a my belt helped a dog who was crossing a bog. But काय झालं सारंग? My trousers are falling down. माझी पॅन्ट पडते. I'm the coldest giant in town. मला खूप थंडी वाजते. Suddenly George felt sad. त्याला खूप दुःख व्हायला लागलं. And shivery and not at all smart.
त्याला खूप थंडी वाजायला लागली. तो थरथर थरथर कापू लागला आणि आता मात्र त्याला बाबा अजिबात ब्लॅक स्मार्ट शीप वाटत घेऊन नव्हतं. जाते. हो, बाबा ब्लॅक शीप आहे खालती, जॉर्जच्या मागेच आहे. ती काहीतरी वूल घेऊन चालली आहे बहुतेक. ही स्टूड ऑन वन फूट अँड थॉट. त्यांना उल घेऊन जाते. हो, ह्यांच्यासाठी जाते घेऊन ती. अच्छा. ही स्टूड ऑन वन फूट अँड थॉट, I'll have to go back. तो एका पायावर उभं राहून विचार करू लागला, मला परत जावं लागणार. I'll have to go back to the shop and buy some more clothes, he decided. मला परत कदाचित जाऊन त्या दुकानातून नवीन कपडे घ्यावे लागणार. He turned round and hopped all the way back to the shop. तो मागे वळला आणि परत हॉप करत, जम्प करत, उड्या मारत 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 त्या दुकानाच्या वाटेने जाऊ लागला. आता काय होतं? बट वेन ही गॉट देअर इट वॉज, काय होतं दुकान? बंद. क्लोज्ड, बंद होतं दुकान. ओ नो, क्राईड जॉर्ज. अरे देवा, आता काय करायचं? तिथे काय की बघूया. He sank down onto the doorstep. तो खालीच बसला. And a tear ran down his nose. त्याच्या नाकापर्यंत अश्रू वाहत आले. He felt as sad as all the animals he had met on his way home. त्याला फार दुःख झालं. इतकं दुःख झालं जेवढं त्या ॲनिमल्सना म्हणजे त्या प्राण्यांना होत होतं ज्यावेळेला त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलेलं त्यावेळेला. तेवढं दुःख त्याला आत्ता होत होतं. Then, out of the corner of his eye, he saw a bag with something familiar poking out of the top. तेवढ्यात त्याच्या एका नजरेआड ठेवलेली एक पिशवी त्याला दिसली आणि त्याच्यातून त्याला काहीतरी ओळखीचं सामान वर दिसलं. जॉर्ज took a closer look. जॉर्जने नीट निरखून बघितलं. माय गाऊन, ही येट, माझा गाऊन, माय डिअर ओल्ड गाऊन अँड सँडल्स. माझे जुने कपडे आणि माझे सँडल्स. थांब सारंग, आपण हे वाचलं नाहीये. जॉर्ज पुट देम ऑन. जॉर्जने लगेच त्याचा गाऊन घातला, सँडल्स घातले. दे फेल्ट वंडरफुली कम्फर्टेबल. त्याला ते फार घातल्यावर इतका सुंदर म्हणजे खूप आनंद झाला. थांब सारंग, आपलं शेवटचं वाक्य बाकी आहे इकडचं. आय एम द कोझिएस्ट जायंट इन टाउन. मला इतकं सुंदर वाटतंय ह्याच्यामध्ये, इतकं उबदार आणि मस्त वाटतंय. ही क्राईड आणि डान्स्ड बॅक होम अलॉंग द रोड. आणि तो आनंद अश्रू येऊन घराकडे डान्स करत जेव्हा फार खूप आनंद होतो ना आपल्याला सारंग, त्यावेळेला सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, टीअर्स येतात. अश्रू येतात. आनंद अश्रू म्हणतात त्याला. तर तो नाचत नाचत घरी जायला लागला. आता बघूया काय होतं. Outside his front door stood all the animals he had helped. म्हणजे त्याच्या पुढच्या दाराकडे, म्हणजे घराच्या पुढच्या दाराकडे बघितलं तर काय, अरे सगळे ॲनिमल्स होते, सगळे प्राणी ज्यांना त्यांनी मदत केली होती. They were carrying an enormous present. त्यांच्याकडे खूप मोठं भेट वस्तू होती, त्यांच्याकडे एक मोठी. Come on George, they said. Open it. उघड पाहू. जॉर्ज untied the ribbon. त्याने ती रिबन सोडली. Inside was a beautiful gold paper crown and a card. आतमध्ये एक छान पेपरने बनवलेला गोल्डन मस्तपैकी क्राऊन होता आणि म्हणजे एक मुकुट होता आणि एक कार्ड होतं. Look inside the card, George, said the animals. आत बघ काय आहे उघडून, जॉर्ज. George put the crown on his head and opened the card. जॉर्जने तो आतमध्ये घातला. जॉर्जने तो मुकुट डोक्यावर घातला आणि त्याने कार्ड ओपन केलं. सारंग, त्या कार्डमध्ये काय लिहिलं होतं रे? Your tie is a scarf for a cold giraffe. Your shirt's on a boat as a cell for a goat. Your shoe is a house for a
little white mouse. One of your socks is a bed for a fox. Your belt helped a dog who was crossing a bog. So here is a very fine crown to go with the sandals and gown of the kindest giant in town. तर अशी आहे ही आमची स्मार्टेस्ट जायंट इन टाउनची गोष्ट. त्यांनी कार्डमध्ये सगळं लिहिलं होतं की तू आम्हाला इतकी मदत केलीस, तू खरंच खूप खूप या पूर्ण शहरातला दयाळू माणूस आहेस. कळलं? अरे बापरे, ही पण सांगायची आहे. मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये ही गोष्ट नक्की सांगेन. सारंगची ही सुद्धा एक आवडती गोष्ट आहे, द ग्रफेलो. तर ही भरपूर गोष्टी आहेत, भरपूर काही सारंग आणि आपण एकत्र गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जर काही गोष्टींची तुम्हाला जर कुठच्या गोष्टींच्या पुस्तकांची नावं माहिती असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की पाठवा लिहून. आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला हेही आम्हाला कळवा. सारा, त्यांना टाटा करूया आपण आता. जे प्रेक्षक आपल्या आता ऐकणार आहेत, मी परत एक आपण व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये परत ही गोष्ट चालेल. ही गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ओके, पुढच्या भागापर्यंत आमची वाट पहा नक्की. बाय बाय, टाटा. हे सांगणार आता.